सर्व लहान भक्तांना सप्रेम जयगुरु. आज आपल्यासोबत सरस्वती नगर अमरावती येथील एक गृहस्थ आहेत गंगाधररावजी टप्पे गुरुजी. तर त्यांच्या जीवन प्रवासामध्ये जे काही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लहानोजी बाबांचा विचारांचा जो काही पगडा त्यांच्यावरती पडला त्याबद्दल ते आपल्याला सविस्तर माहिती सांगणार आहे. दाजी जय गुरु. जय लहानोजी बाबा. जय लहानोजी. सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा. माझं गंगाधर बालाजी टप्पे. मूळ गाव कुठलं आहे तुमचं? माझं मोजरी गाव. मोजरी आहे तुमचं? माझी जन्मभूमी मोजरी आहे. तर तुम्हाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा ध्यास कसा लागला हे सांगा. माझे वडील महाराजांचे भजन साथी होते. महाराजांच्या वय वर्ष 15 ते वय वर्ष 25 म्हणजे सालबर्डीचा महायज्ञ होईपर्यंत माझे वडील महाराजांसोबत भजन साथी असल्यामुळं आणि प्रत्यक्ष जन्मभूमी मोजरी ही असल्यामुळे मी आश्रमी वातावरणात लहानाचा मोठा झाला. त्या काळामध्ये चातुर्मासात महाराज अखिल भारतीय साधू समाजाचे अध्यक्ष असल्यामुळे अनेक साधू संत महात्मे मुनी जपी तपी हे 7 दिवसाच्या सप्ताहासाठी मोजरीला यायचे. तर माझं वय कमी जरी असलं तरी पण आपल्या महाराजाविषयी किंवा आपल्या गावाविषयी हे एवढ्या लांबून आलेले संत महात्मे काय सांगतात या उत्सुकतेनं मी ते ऐकायला जायचो. त्याच्यामुळं माझ्यामध्ये जी बहुश्रुतता आली ती या श्रवण भक्तीमुळे आली. त्यानंतर मला इथे महाराजांच्या कृपेनं अमरावतीला नोकरी लागली. कॉर्पोरेशनमध्ये मी शिक्षक होतो. माझ्याजवळ नगरसेवकांना किंवा नगराध्यक्षांना द्यायला एक खडकूसुद्धा नव्हता. परंतु महाराजांनी मला स्वप्नामध्ये येऊन आणि नगराध्यक्षाला स्वप्नामध्ये जाऊन त्यांनी सांगितलं का ह्या पुराचं काम तुला करावं. आणि ज्या व्यक्तीनं काल मला नकार दिला होता त्याच व्यक्तीनं रात्री ज्यांना नकार दिला त्यांच्याकडे निरोप पाठवला की तुमच्या पुराचं काम झालं आहे, तुम्ही ऑर्डर घेऊन जा. अर्थात महाराजांचं निर्वाण झालं होतं. जिवंतपणी दिलेला शब्द जो होता काय फिकीर करतो रे, शेवटी मी आहे ना असे बोलले बाबा. असे बोलले ते बाबा. तुम्हाला गहीवरून आलं. त्याची प्रचिती मला जिवंतपणी सुद्धा दिली आणि निर्वाणानंतर सुद्धा दिली. आणि मग लहानोजी बाबांचा व्यासंग कसा लागला? मग महाराजांचे ते गुरुबंधू असल्यामुळं या ठिकाणी अमरावतीला जास्त प्रस्त लहानोजी बाबांचं होतं. जरी होम डिस्ट्रिक्ट तुकडोजी महाराजांची अमरावती असली तरी इथे तुकडोजी महाराजला ओळखणारे लोक कमी, लहानोजी महाराजला ओळखणारे लोक जास्त होते अमरावतीमध्ये. त्यावेळेस अमरावती चांदूर रेल्वे आरवी वर्धा डेपोतून सतत टाकरखेडला ST बसेस जायच्या. त्यामुळं आम्ही आमच्या शाळेच्या स्टाफमधून 5-6 शिक्षक गेलो. ती माझी पहिली दर्शन. तेव्हा महाराज भिंतीकडे तोंड करून बसायचे. आणि आलेल्या व्यक्तीच्या प्रश्नाविषयी बोलायचे. अर्थातच कोणी काही प्रश्न हे तोंडानं बोलून सांगायचे नाही, मनातल्या मनातच प्रश्न विचारायचे. आणि लहानोजी महाराज मात्र प्रत्यक्ष बोलून त्याच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचे. अर्थात ज्याला ते लागू पडेल तो भक्त ते घेत होता. पुढे मला वंदनीय राष्ट्रसंताची पुस्तकं वाचण्याचा छंद लागला. विविध म्हणजे सुदामजी सावरकरांचे जीवनयोगी खंड 1 ते 11, बेलुकर दादांनी लिहिलेले जीवनचरित्र, भाऊ मांडवकरांनी लिहिलेले जीवनचरित्र, रघुनाथ कडवेनं लिहिलेले जीवनचरित्र, बाबा आवारेनं लिहिलेलं जीवनचरित्र, RSSनं सुद्धा महाराजांचं बालवाङ्मयामध्ये
एक छोटंसं चरित्र लिहिलं आहे असं की ज्याच्यामध्ये जे उन्हाळ्यामध्ये जे संस्कार वर्ग हो. घेतात आर एस बाल सुसंस्कार शिबिर हां, तर त्याच्यामध्ये ते पुस्तक वाटतं. असं अशा तऱ्हेनं विविध लेखकांचे मी पुस्तकं हाताळले. हो ते अजूनही पुस्तकं माझ्याजवळ आहे. आहे. आणि त्यामध्ये माझा उद्देश हा होता हो. की कोणी काही वेगळं काही मांडण्याचा प्रयत्न करतात का, किंवा कुणी जनतेची दिशाभूल करून वेगळी माहिती आपल्या नावानं छापतात का, असं हा पण माझा उद्देश होता. हो हो. इतरांचं वाचन केलं पाहिजे बा लिखाणाचं आपण. हां हां. आणि खरोखर कामाची गोष्ट आहे का, लोक हितोपयोगी याच्यात आहे का की नाही आहे, याचं निरीक्षणसुद्धा तुम्ही करत होता. करत होतो. तर तुम्ही एकंदरीत किती पुस्तकं लिहिले आहे साहेब हे सांगा. मी एकूण 9 पुस्तकं लिहिली आहे. बरं बरं. सर्वात पहिलं राष्ट्रसंत महिमा, अच्छा. दुसरं श्री गुरुदेव पुष्पांजली, हो. तिसरं श्री गुरुदेव साक्षात्कार. असं. आता यावर्षी मी विविध वंदनीय राष्ट्रांचे विविध पैलू दर्शन अच्छा. आणि राष्ट्रसंताची ओवीबद्ध पोथी लिहिली, असं संक्षिप्त चरित्रा म्हणून. असं असं आडखोजी महाराजांचे ओवीबद्ध पोथी लिहिली, संक्षिप्त चरित्रा म्हणून. असं. वंदनीय राष्ट्रसंतांची बावनी लिहिली हो. आणि वंदनीय आडखोजी महाराजांची बावनी लिहिली. असे 9 पुस्तक लिहिली. बावन्नी मी वाचलेली आहे तुमची. हां यावर्षी आम्हाला भेटली ती बावन्नी हां बोर्ड्याला. तर साहेब, तुम्ही जे काही संक्षिप्त का होईना तुमचा जीवनात घडलेले जे काही प्रसंग आहे, राष्ट्रसंतांचा वरदहस्त तुम्हाला आहे. आणि अर्थातच राष्ट्रसंतांचे ज्येष्ठ गुरुबंधू श्री संत लहानूजी महाराज यांचासुद्धा तुम्ही दर्शनाचा तुम्हाला योग आला व त्यांच्यावरती सुद्धा तुमच्या हाताने लिखाण झालं. आणि जे काही माहिती लहानूजी स्वानुभवला तुम्ही सांगितली, याकरता मी तुमचा आभारी आहो. जय गुरु. जय लहानूजी बाबा. समर्थ लहानूजी महाराज की जय. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय. सद्गुरू आडकोजी महाराज की जय.